कोर्टाचा निर्णय आलेला आहे, कुठेतरी शिंदे गटाला दिलासा असं म्हणायचं का? कारण ज्या पद्धतीनं कोर्टाने म्हटलेलं आहे की जोपर्यंत कोर्टाची सगळी प्रक्रिया होत नाही किंवा सुनावणीवरती ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई जी आहे ती त्या 16 आमदारांवर करू नये असं कोर्टाने म्हटलं. मला वाटतं जो निर्णय दिलेला आहे, मी जी माहिती घेतली त्याप्रमाणे एकंदर 54 लोकांचं जे डिस्क्वालिफिकेशन होतं त्याच्या संदर्भात जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेमध्ये नोटिसा दिल्या गेलेल्या होत्या आणि त्या नोटिसा शिवसेना सध्या आता जे मातोश्री बरोबर राहिलेले आहेत, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शिवसेनेचेच आहेत सगळे, परंतु आदित्य साहेब सोडून उरलेल्या लोकांना दिलेल्या होत्या. आदित्य साहेब सोडून उरलेल्या लोकांना ज्या नोटिसा दिलेल्या होत्या त्या आणि आम्हाला सर्वांना ज्या दिलेल्या होत्या नोटिसा त्या, असे म्हणून जे एकंदर आमदार होते या सर्वच्या सर्वच आमदारांना दिलासा मिळालेला आहे. त्याच्यामुळे केवळ आम्हाला मिळालं हे बरोबर आहे की आमच्या विरुद्धही याचिका होती आणि ह्या याचिकेमध्ये काही कारवाई झाली नाही आणि जोपर्यंत हे होत नाही, आपला निकाल होत नाही तोपर्यंत कुठली ॲक्शन घेऊ नये असं जे सांगितलेलं आहे ते योग्यच आहे असं मला वाटतं. कारण सगळं ऐकून घ्यायला लागेल आणि हा एक दोन एकंदर 3 केसेस आहेत. मला आपल्याला थोडंसं उलगडून सांगितलं पाहिजे. पहिली जी केस आहे तिथं उपसभापती आहेत, त्यांच्याकडे चार्ज होता. त्यांच्याकडे जेवढा चार्ज असताना त्यांनी जे चौधरी आहेत त्यांचे गटनेता म्हणून निवड केली आणि आपले सुनील प्रभूंना त्यांनी प्रतोद म्हणून पुढचं कायम ठेवलं आणि हे चुकीचं आहे. याच्यासाठी आमदारांनी जी याचिका केलेली होती ती याचिका आज लागायची होती, पण ती याचिका काय आज लागलेली नाही. याचं कारण असं आहे की ऑलरेडी जे उपसभापती होते त्यांच्या जागेवर अध्यक्षांची निवड झालेली आहे आणि अध्यक्षांची निवड झाल्यामुळे आता ह्याच्या पुढे जे काय चालेल ते अध्यक्षांकडे चालेल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजून जरी कोर्टाने निर्णय दिलेला नसेल किंवा त्याच्यावर मी काय बोलू शकत नसेल, त्याच्यापैकी बहुतांश ज्या मागण्या होत्या ह्या मान्य झालेल्या आहेत. कारण त्याला सभापतींची निवड व्हायची होती, त्याला सभापतींची निवड व्हायला काय हरकत नाही असं म्हटलेलं होतं. त्यानंतर शासनाच्या विरोधातला जो ठराव होता, जो अविश्वासाचा ठराव होता, तो अविश्वासाचा ठराव उद्धव साहेबांनी राजीनामा दिल्यामुळे तो विषय संतुष्टात आलेला आहे. म्हणजे एकंदरीतच त्या केसमधले बरेचसे जे विषय होते ते आपोआप सुटलेले आहेत. कारण ह्या ठिकाणी इलेक्शनसुद्धा झालं, त्या सरकारने राजीनामा दिला, नवीन सरकार निवडून आलं. दुसरी जी याचिका आहे ती ज्या ठिकाणी अध्यक्षांची निवड झाली त्या अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळची ती याचिका आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या लोकांनी दावा केलेला होता की दुसरी लोकं डिस्क्वालिफाय व्हावी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकंदर ज्यांच्यावर नोटिसा निघाल्या अशांची संख्या जास्त आहे आणि त्याच्यामध्ये रिलीफ मिळालेला आहे की पुढची सुनावणी होईपर्यंत त्याच्यावर काही कारवाई करायची नाही. म्हणजे आता ज्या नोटिसा निघाल्या आहेत त्या बाबतीतली आहे ही. आणि तिसरे जे आहे ही याचिका केलेली आहे सुनील प्रभूजींनी की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जे अध्यक्षांनी जी मान्यता दिलेली आहे ह्यांना आपले एकनाथजी शिंदे यांना गटनेते आणि भरत शेठ गोगावले यांना व्हीप म्हणून ती रद्द करावी अशा स्वरूपाची ती मागणी होती. तर त्याच्यावर सुद्धा काय भाष्य झालेलं नाही आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राचा गाडा सुरळीत चालण्याच्या दृष्टीने शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विधिमंडळ हे एक महत्त्वाची कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ज्याच्यामध्ये कायदे तयार होतात. त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करणं, त्याच्यावरचे निर्णय देणं याच्यासाठी कोर्ट असतात आणि त्याच्यामुळे आतापर्यंतच्या एकंदरीत तुम्ही कोर्टाच्या संदर्भात त्यांनी केलेले जर जे बोललेलं आहे त्या संदर्भात असं म्हणतात की आम्ही शक्यतो कमीत कमी इंटरफिअरन्स हा विधानसभेच्या कामामध्ये करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कुठलीही केस वाचून बघा त्याच्यामध्ये असंच म्हटलेलं असतं. एकदम टोकाची जर परिस्थिती निर्माण झाली तरच सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट त्याच्यामध्ये आपण इंटरव्हीन करत असतं आणि मग त्याच्यावर आपण निर्णय देत असतो. त्याच्यामुळे ज्याला सरकार स्थापन होतं विधिमंडळाला अनेक दिवस अध्यक्ष नव्हते. ही परिस्थिती कुठल्याही राज्याला फारशी शोभादायक नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यक्षांची निवड होणे हे विधानसभेचं कामकाज सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. ज्याला एखादा सरकार किंवा मुख्यमंत्री राजीनामा देतात त्यावेळेला नवीन मुख्यमंत्री येणं, नवीन त्या ठिकाणी सरकार येणं ही आवश्यकता स्टेटच्या दृष्टीने असते आणि त्याच्यामुळे ती इमर्जन्सी असते. मागच्या वेळेला बघा आपल्याकडे जो निर्णय झाला महाराष्ट्रामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की 2 दिवसाच्या आत तुम्ही निवडणुका लावा.
त्याला सिनियर मोस्ट असेल त्याला अध्यक्ष नेमा आणि कशा पद्धतीने घ्यायची, उघड मतदानाने घ्यायचं, हे सुद्धा त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याप्रमाणे ती इलेक्शन झालेली होती. कारण त्यावेळेला परिस्थिती अशी होती की अनेक दिवस महाराष्ट्रामध्ये सरकार नव्हतं. आता विधानसभेची त्या ठिकाणी निवडणूक झालेली आहे, फक्त विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक अजून व्हायची आहे. कारण ज्या वेळेला आपलं अधिवेशन चालू होईल त्याला कदाचित तीसुद्धा निवडणूक होऊन जाईल. त्याच्यामध्ये एकंदरच तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आता एक स्थिर सरकार आलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला स्वतःचे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे मूळच्या पिटिशनमध्ये जे अपेक्षित होतं की हे सगळं व्हावं ते सगळं पूर्ण झालेलं आहे. आणि आमची मूळची पिटिशन होती ज्याच्यामध्ये 16 लोकांना जे डिस्क्वालिफाय करण्यासाठी नोटिसा देण्याचं झालेलं होतं किंवा दुसऱ्या गटाला बहुमत नसताना मान्य देण्याचं झालेलं होतं, या संदर्भातली ती पहिली पिटिशन होती आणि त्याच्यावर आज काहीही कोर्टामध्ये झालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये अर्जन्सी खूप मोठी आहे असं आता परिस्थिती राहिलेली नाही आहे. ज्याप्रमाणे कोर्ट डिसाईड करेल त्यांच्या सवडीनुसार त्यावेळेला त्याच्यावर हिअरिंग होईल आणि ही हिअरिंग होऊन जो काय निकाल लागेल तो आमच्यावर सगळ्यांवरच बंधनकारक असणार आहे. म्हणजे आमचं न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळे आज जो मिळाला न्याय हा फक्त आम्हाला मिळाला नाही, तो सर्वांनाच मिळालेला आहे. त्याच्यामुळे हा निकालचं स्वागत सर्वांनी केलंच पाहिजे आणि आता सुरळीत कामकाज सुरू झालं पाहिजे. कारण आता आपलं विधानसभेचं अधिवेशनचं सुरू होणार आहे आणि त्याच्याचबरोबर नवीन मंत्रिमंडळाचं गठन होणार आहे आणि लोकांच्या दृष्टीने खूप कामाचे हे दिवस आहेत. महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती आहेत. अशा संदर्भात आता हे कामकाज सुरू झालं पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की निवडणुका, मंत्रिमंडळाचं गठन कधी होईल वगैरे ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या दिल्या जातात, परंतु याच्यामध्ये हे पूर्ण अधिकार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र बैठक घेतील, ते ठरवतील आणि त्यावेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. सध्या 2 लोकांचं जरी मंत्रिमंडळ असलं तरी सर्वच्या सर्व निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा कारभार सुरू झालेला आहे आणि जनतेला निश्चितपणे दिलासा देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. सर, शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नाव घेतलेले आहे. कुठेतरी त्यांचं म्हणणं आहे की आमची बाजू ऐकल्याशिवाय धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याबाबत कोणताही निर्णय घेऊ नका असं शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली आहे. शिवसेनेने एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना जी भीती वाटते ही भीती निरर्थक आहे. आम्ही अजूनही सांगतो की आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत आणि शिवसेनेने जर एक चांगली भूमिका घेतली, मी असं समजू शकतो की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि आमच्या पक्षप्रमुखांना असं वाटत होतं की मला दिलेलं वचन हे पाळलं गेलं नाही, म्हणून त्यांनी जी काय ॲडजस्टमेंट केलेली असेल तर ती त्या काळापुरती ॲडजस्टमेंट होती आणि ती ॲडजस्टमेंट अशी होती की त्यांनी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला आणि त्याच्यावरच राज्य चालवायचं असं त्यांनी ठरवलं. परंतु पक्षाचा एक वेगळा अजेंडा असतो आणि तो अजेंडा केवळ बाळासाहेबांचे विचार हाच तो अजेंडा असू शकतो असं मला एक व्यक्तिशः वाटतं. आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की मी काँग्रेसबरोबर कधीही आग्रह करणार नाही किंवा काँग्रेसला सोबत कधीच घेणार नाही. त्यावेळीच्या परिस्थितीनुसार घ्यायला लागलं, याला आम्ही दोष देत नाही. परंतु आता ते सरकारच्या कारकीर्द संपलेली आहे, आता ती आवश्यकता लागलेली नाही. अशा वेळेला समविचारी पक्षाबरोबर जाणं हा एक चांगला विचार सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये जे मनापासून वाटतं. एक सर्वसाधारण शिवसैनिक पुढे येऊन बोलू शकत नाही कारण आपल्यासमोर असलेल्या महनीय व्यक्ती असतात, त्यांच्यासमोर कसं बोलणार ते. परंतु एक लखपती ताई म्हणून आहेत, 72 वर्षाचे आहेत. 72 वर्षाच्या आहेत. त्या दिवशी ज्यांची सगळ्यांची ॲफिडेविट घेतली त्या एक व्यक्ती म्हणजे बघा महिला असून त्या जिल्हा प्रमुख आहेत आणि त्या दऱ्याखोऱ्यामध्ये त्या फिरतात. त्यांनी सांगितलं की मी शिवसैनिक आहे, मला ॲफिडेविट करायची गरज नाही, मी बाळासाहेबांच्यामुळे मी शिवसैनिक आहे आणि म्हणून त्यांनी मला काही रंजक गोष्टी सांगितल्या. काल रात्री त्यांना अरविंद सावंत साहेबांचा फोन आला होता. अरविंद सावंत हे माझ्याच ह्याच्यातले आहेत आणि सावंत साहेबांचे माझे अतिशय चांगले संबंध आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांना असं विचारलं की तुम्ही बंडू जाधव तर त्या ठिकाणी सत्कार का केला. आता मुळात खासदार साहेब आमचे जे आहेत बंडू जाधव तर हे मूळचेच माळकरी आहेत, आज नाही दरवर्षी 15 दिवस ते वारीमध्येच असतात आणि आपण जर सर्वसामान्य वारकऱ्यांचा सत्कार करतो तर एक खासदार ज्याला 15 दिवस वारीमध्ये चालतो त्याला त्याचा सत्कार करणं महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यावर जर काहीतरी विचारायला गेलं आणि त्याच्यावर कोणीतरी क्वेश्चन करायला लागलं तर अशा तऱ्हेने मनं दुखवत असतात आणि म्हणून हे जे काय प्रकार चाललेले आहेत हे ताबडतोब थांबले पाहिजेत असं मला स्वतःला वाटतं. साहेब फार वरच्या लेवलचे नेते आहेत. साहेबांनी वरिष्ठ लेवलवर काय ते बोलवावं त्याचा निर्णय घ्यावा. पण आज मी पुन्हा एकदा सांगतो, मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा सांगितलं, तुम्ही एक जनमताचा कौल घ्या आणि प्रत्येक सामान्य शिवसैनिकाला विचारा, ते तुम्हाला सांगतील की आमचं आयुष्य गेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर लढण्यामध्ये, आम्ही त्यांच्याबरोबर कधीही बसण्याची आमची तयारी नसते. मी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे. ही आघाडी झाली, ताबडतोब आमच्या नगरपालिकेची इलेक्शन लागली, काँग्रेसने आपल्या माणसाला चिन्ह दिलं त्या ठिकाणी. आमचा सिटिंग MLA होता
सिटिंग नगराध्यक्ष होता थेट निवडून आलेला, तरी पण काँग्रेसने आपलं चिन्ह दिलं. त्याला भले मतं कमी पडली असतील, परंतु त्याची मदत ही आमच्या विरोधात लढवणाऱ्या माणसाला झाली. 100 मतांनी सीट निवडून आली, काँग्रेसने 700 मतं घेतली. याचा अर्थ काय झाला की तुम्ही आमच्यामुळे सत्तेत आहात, तुम्हाला ही पदं कधीच मिळाली नसती, परंतु आमच्यावर सत्तेत आहात तर एका साध्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीला सुद्धा तुम्ही सहकार्य करणार नाही. ही जी भूमिका आहे ही शिवसैनिकांना पटण्यासारखी नाही. त्याच नगरपालिकेमध्ये मी 1 महिन्यापूर्वी मला 4-5 हजाराचं लीड स्वतःला मिळालं होतं, परंतु दुसरा कॅन्डिडेट उभा राहतो त्यावेळेला ती परिस्थिती वेगळी असते. आणि त्या परिस्थितीमध्ये जर काँग्रेसचं आम्हाला सहकार्य झालं असतं तर आमच्यावर 25 वर्षांनंतर पहिल्यांदा दुसरा नगराध्यक्ष बसला. आता काय शेवटी आम्ही एकत्र आलो आहे, BJPचा होता, त्याच्यामुळे फार मोठा का आता आम्हाला फरक पडत नाही, परंतु हे घडलं ही वस्तुस्थिती आहे. मग महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हे घडणार असेल तर आमची जी शक्ती आहे शिवसेनेची ती काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने घ्यायची आणि आम्हाला मात्र संपवायचं, हे कुठल्याही शिवसैनिकाला मान्य होणार नाही. आणि आमचा मेन मुद्दा बाहेर राहण्याचा किंवा वेगळं होण्याचा किंवा हा उठाव करण्याचा एवढाच होता की आमच्या विचाराचे जे लोक आहेत, जे बाळासाहेबांचे विचाराचे जे लोक आहेत, ते हिंदुत्वाच्या विचाराचे लोक आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही युती करा. आणि एवढंच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाला तुम्ही न्याय द्या, तिथली विकास कामं करा. केवळ त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारसंघामध्येच विकास झाला म्हणजे महाराष्ट्राचा विकास झाला असं नव्हे, ही आमची भूमिका होती. आज एक चांगली बातमी, मला निदान खरी आहे खोटी आहे माहिती नाही, पण मला असं कळलं की आजची जी मीटिंग होती मातोश्रीवर, ती खासदारांनी द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आपल्या राष्ट्रपतीच्या उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भात ती मीटिंग होती असं मला कळलं, चर्चा करण्यासाठी. आणि असं जर झालेलं असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. प्रत्येक ठिकाणी काय राजकारण करायचं नसतं, देशाकडे तर राजकारण कधीच करायचं नसतं. आणि मग ती जर निवडणूक राष्ट्रपतींची असेल तर ती पॉलिटिकल निवडणूक नसते, ती जर निवडणूक विधानसभेच्या अध्यक्षांची असेल तर ती पॉलिटिकल निवडणूक नसते. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची तर परंपरा अशी राहिलेली आहे की आजपर्यंत बहुतांश इलेक्शन्स अध्यक्षांच्या या बिनविरोध झालेल्या आहेत आणि ती परंपरा महाराष्ट्राची परंपरा आहे. या इलेक्शनमध्ये सुद्धा ती कायम ठेवली गेली असती तर आम्हाला बरं वाटलं असतं. परंतु एकंदरीतच सांगायचं आहे की आम्ही असं जाहीर केलेलं आहे की उद्धव साहेबांचं कुठलंही स्टेटमेंट असेल तर त्याच्यावर आम्ही उत्तर देणार नाही. उद्धव साहेबांच्यावर कोणीही बोलू नये आमच्या मित्रपक्षाचं, असं सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही बघा की कोणीही स्टेटमेंट केलेलं नाही आहे. ज्यावेळेला एक स्टेटमेंट चुकून झालेलं होतं ते सुद्धा स्टेटमेंट मागे घेण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एक चांगल्या वातावरणाची निर्मिती महाराष्ट्रामध्ये होते आणि आम्हाला मनापासून वाटतं की आमच्या पक्षप्रमुखांचा आदर ठेवला पाहिजे, तो ठेवला जाईल याची आम्हाला खात्री वाटते. आणि याच्यातून शेवटी एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे शेवट गोड झाला की सगळं गोड असतं, त्यामुळे शेवट गोड व्हावा एवढीच आम्ही अपेक्षा करतो. आणि एक ह्यानिमित्ताने सांगतो की आम्ही उद्धव साहेबांच्या कुठल्याही स्टेटमेंटला उत्तर देणार नाही, याचा अर्थ इतर नेत्यांनी केलेल्या स्टेटमेंटला उत्तर देणार नाही असं बिलकुल नाही. कारण शिंदे साहेबांचा सडेतोड स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे उद्या अशी परिस्थिती इतर नेत्यांनी सुद्धा आणता कामा नये की कधीतरी उत्तरामध्ये कोणाची तरी मनं दुखवली जाते, अशी परिस्थिती येता कामा नये. म्हणून आम्ही जशी रिक्वेस्ट केली आमच्या मित्रपक्षाला की तुमच्या कोणीही स्टेटमेंट करू नका, तसं सांगितलं गेलं पाहिजे की खूप नेते असतात आणि ते काय काय स्टेटमेंट करत असतात आणि मग ह्या स्टेटमेंटमुळे आमच्या शिंदे साहेबांचं सुद्धा मन दुखावण्याची शक्यता असते. ते सुद्धा आमचे नेते आहेत, ते आमचा जो विधिमंडळ पक्ष आहे त्याचे ते नेते आहेत, त्यांचं सुद्धा मन दुखवू नये अशा तऱ्हेची स्टेटमेंट करावी अशी आमची सुद्धा नम्र विनंती आहे. सर, सर्वोच्च न्यायालयामध्ये आज पाहायला मिळालं की शिवसेना विरुद्ध शिवसेना हे न्यायालयात होते. कुठेतरी न्यायालयाच्या बाहेर देखील काही तडजोडी होऊ शकतात का? त्याच्यामुळे शिवसेना जी आहे ती फुटणार नाही. जे सामान्य शिवसैनिक आहेत त्यांना वाटतंय की या शिवसेनेचा अंत होता कामा नाहीये. तुमच्या बाजूने पण काय प्रयत्न केले जातील, त्यांच्या बाजूने पण काय प्रयत्न जातील, पण न्यायालयाच्या बाहेर जाऊन देखील प्रयत्न होणार का? एक मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मला ॲव्हरेज साधारण दिवसाला 100 ते 150 कॉल येतात. मी प्रत्येक कॉल घेतो आणि ते जे कॉल करणारे असतात सगळे शिवसैनिक असतात. ते आधी अभिनंदन करतात की शिंदे साहेबांसारखा आमच्यासारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक आज या पदावर आला. आणि त्याच्यापैकी बहुतांश लोक सांगतात की आमच्याकडे असा कठीण प्रसंग आला होता त्यावेळेला शिंदे साहेबांनी आम्हाला मदत केली. कोल्हापूर सांगलीतून फोन आले त्यावेळेला सांगतात आमच्याकडे पूर आला त्यावेळेला शिंदे साहेबांनी मदत केली. ही आपुलकी त्यांनी निर्माण केलेली आहे महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणून त्यांनी ते मुख्यमंत्री बनले म्हणून कोणालाही वाईट वाटलेलं नसतं. परंतु सगळे आम्हाला काय सांगतात की उद्धव साहेबांना बरोबर घेऊन तुम्ही राज्य केलं पाहिजे, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही राज्य केलं पाहिजे. आणि आमचे म्हणणं सुद्धा असंच आहे की उद्धव साहेबांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि एक चांगलं राज्य हे शिवसेनेचं आणि भाजपचं महाराष्ट्रामध्ये व्हावं. आणि हा मनाचा मोठेपणा जसा बाळासाहेबांकडे होता तसाच तो उद्धव साहेबांकडे आहे. थोडासा कुठे जर मन दुखावलेलं असेल तर ते दुखलेलं मन शांत होईपर्यंत आम्ही थांबू आणि लवकरच माझी खात्री आहे की याचा शेवट गोड होईल.
काही खासदारही तुमच्या संपर्कात आहेत का? असं म्हणण्यापेक्षा बघा, आम्ही तर आम्हाला 2 ते 3 लाख लोक मतदान करत असतात. खासदारांना तर 15 ते 20 लाख लोक मतदान करत असतात. त्यामुळे जी लोक 20-20 लाखांचं मतदान घेऊन निवडून येतात ते तेवढे मॅच्युअर्ड असतात. ते 4-4, 5-5 वर्ष अनेक लोक खासदार आहे, कोण 2 वर्ष आहे, कोण 3 वर्ष आहे, 1-2च असे आहेत की जे नव्याने खासदार झालेले आहेत. पण ह्या खासदारांपैकी 80% खासदारांना मी स्वतः भेटलेलो आहे. एक आपुलकी असते, माझी ओळख होती, माझ्याकडे गृह खातं होतं, त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात जायचं होतं, त्यांना बरोबर घेऊन मी कार्यक्रम करायचो. त्यातल्या प्रत्येकाने मला सांगितलेलं आहे की आताची जी आघाडी आहे ही आघाडी आम्हाला मारक आहे. आम्हाला जर निवडून यायचं असेल तर आम्हाला BJP बरोबरच गेलं पाहिजे, कारण तो समविचारी पक्ष आहे. आणि हे जे 2 घटक पक्ष आम्ही नाईलाजास्तव बरोबर घेतलेले आहेत हे आम्हाला संपवायला निघालेले आहेत. असं जर 80% खासदार माझ्याशी बोलतात, त्यातल्या किती लोकांना डायरेक्टली साहेबांना हे सांगितलं असेल मला माहिती नाही, परंतु माझी खात्री आहे की एक-एकट्याला घेऊन जर उद्धव साहेबांनी विचारलं तर त्याच्यापैकी 90-95%. आता काही लोक असतात ते कायम त्यांच्या आजूबाजूला असतात, त्यांना रोज भेट मिळते, त्यामुळे ते कशाला म्हणणार. त्यांचं ठीक आहे, ते 1-2च लोक आहेत जे आजूबाजूला असतात, काही राज्यसभेचे मेंबर आहेत ते आजूबाजूला असतात, त्यांना भेट मिळते. परंतु जे खासदार ज्यांचं प्रेम आहे उद्धव साहेबांवर आणि ज्यांना असं वाटतं की आम्ही जर BJP बरोबर गेलो तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पूर्वीसारख्या सीट निवडून येऊ शकतील, त्याच्यामध्ये शिवसेनेचा फायदा होईल. शिवसेना हा राष्ट्रीय पक्ष बनला कारण आम्ही एकत्र होतो, BJP आणि शिवसेना, आणि त्याच्यामुळे शिवसेनेची शक्ती घेऊन BJP अवश्य महाराष्ट्रामध्ये मोठा झाला असेल. परंतु मोठा झाल्यानंतर सुद्धा अमित शहा इथं आले, त्यांनी ही युती घडण्यासाठी उद्धव साहेबांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर आमची युती झाली आणि त्याच्यामध्ये आमच्या बहुतांश सीट निवडून आल्या. ज्या 2-4 सीट पडल्या त्या किरकोळ मतांनी पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता पुन्हा इलेक्शन झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा जर सेना आणि BJP एकत्र असेल तर मोठ्या प्रमाणात सीट ह्या महाराष्ट्रामध्ये निवडून येऊ शकते. खासदार अशी एक स्टेटमेंट केलं ते म्हणजे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना संपवते, पण आपण आकडेवारी जागांची बघायला गेली तर 2019ला भाजपने शिवसेनेला केवळ 120 जागा दिल्या, अधिक जागा त्यांनी त्यांच्याकडे ठेवल्या. तर कुठेतरी भाजप देखील शिवसेनेला शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करले असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, तुम्ही त्याच्या पूर्वीची आकडेवारी मला वाचून दाखवली नाही. त्याच्यापूर्वी 122 सीट निवडून आल्या, म्हणजे ज्याला आम्ही वेगवेगळ्या लढवलं त्याला, आणि आमच्या 65 सीट निवडून आल्या, बरोबर आहे ना. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की महाराष्ट्रामध्ये पूर्वी आम्ही मोठा बहुत अवश्य होतो, परंतु इलेक्शनमध्ये असं सिद्ध झालं की मोदी जे आल्यामुळे जे काय BJPमध्ये अधिकचं बळ आलेलं आहे त्याच्या याच्यावर लोकांनी त्या मोदी साहेबांच्या लाटेमध्ये अधिकची मतं ही BJPला दिली. ही वस्तुस्थिती आहे. मग वस्तुस्थिती कधीतरी मान्य करून चालायलाच लागते. आणि मग ज्यावेळेला 127 वगैरे अशा काहीतरी त्या सीट असतील मला वाटतं, पण त्या आमच्या पक्षप्रमुखांना विचारूनच त्या सीट ठरलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळे असं नव्हतं की आम्ही वेगवेगळे होतो. ज्याला पालघर सीट आम्हाला द्यायची होती BJPने दिली, तिथं आम्हाला सुटेबल कॅन्डिडेट पाहिजे होता, तो त्यांचा जो एक्झिस्टिंग खासदार होते त्यांना पुन्हा त्यांनी लढवायला आमच्या बाजूने लावलं. मैत्रीमध्ये हे सगळं चालतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती मैत्री जी होती ती चांगली मैत्री होती, ती मैत्री पुन्हा झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. काही लोक बोलले, आता तुम्हीच विचार करून बघा, 1 किंवा 2 लोक अशी होती जे बोलले, जे मनाला लागण्यासारखे बोलले, पण त्या लोकांना मोदी साहेबांनी सांगितलं असतं ना तुम्ही गप्पा बसा म्हणून, किंवा त्यांना कधी त्याची शिक्षा सुद्धा दिली असती. परंतु तिथपर्यंत आपण त्यांच्यावर बसलं पाहिजे, बोललं पाहिजे. केवळ ते 2 कोणतरी बोलले, त्यांना असं वाटतंच की तुम्ही आणि एकत्र येऊ नये. त्यांना असं वाटतं की शिवसेना नाहीशी व्हावी, की उद्धव साहेबांचा जो पगडा आहे तो नाहीसा व्हावा. तसा तो पगडा नाहीसा होऊ शकत नाही, मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि म्हणून असं जर कोण विचार करत असेल आणि 1-2 लोकांच्या बोलण्यावरून आपण संपूर्ण पक्षाला गृहीत धरत असू तर ते कुठेतरी चुकीचं होईल असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे ह्याचा विचार व्हावा, नेमके कोण लोक बोलत होते त्या काळामध्ये, त्या लोकांना बघितलं पाहिजे की हा जर माझा खरोखर शत्रू असता आणि हा जर कुठल्या दुसऱ्या पक्षामध्ये गेला आणि तिथून सुद्धा बोलतोय, मग तो आपला शत्रूच होता ना. या पक्षात असता तरी बोलला असता, BJPमध्ये गेला असता तरी बोलला असता, आणि आपण BJPला दूर केल्यामुळे आपल्या शत्रूला ते जवळ घेणारे उघड आहे. आणि मग त्याच्याबद्दल वाईट का वाटून घ्यायचं, ही शेवटी लढाई असते राजकारणामध्ये. तुमचा सरळ रूप संजय राऊतांकडे आहे का? नाही, संजय राऊतांकडे हल्ली आम्ही तो विषय सोडून दिलाय मॅडम. आदित्यजींवर कोणी आरोप केले हे नाव आता मी इथं सांगणार नाही, नंतरच्या काळामध्ये ते मोठे सुद्धा झाले, परंतु ते आरोप करणारे एक राज्यसभेचे खासदार होते, बरोबर आहे. आणि त्यांनी हे आरोप करावे आणि ते सुद्धा BJPच्या प्लॅटफॉर्मवर करावे हे बहुतांश BJPच्या आमदारांना मान्य नव्हतं. कारण त्यांचं सुद्धा प्रेम आहेच मातोश्रीवर. म्हणजे केवळ मोदी साहेब धाकटा भाऊ म्हणतात असं नाही उद्धव साहेबांना, तर BJPचे आमदार सुद्धा त्यांना आपलं मानतात. आणि हे प्रेम लक्षात घेतलं पाहिजे. किती काँग्रेसची लोक येऊन सांगतात हे आमचे नेते आहेत म्हणून, किती राष्ट्रवादीचे लोक येऊन सांगतात उद्धव साहेब आमचे नेते आहेत म्हणून सांगा, परंतु मी BJPच्या कुठल्या आमदाराला विचारा, कुठल्याही खासदाराला विचारा, ते म्हणणार उद्धव साहेब आमचे नेते. 25-30 वर्ष त्यांनी एकत्र काम केलं, तसं
बोलणारच ना, ते मनातून येत असतं. त्याच्यामुळे हे बघा, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि विकासाच्या ठिकाणी असतो. आमचं आता राज्य आलेलं आहे. चांगल्या तऱ्हेने शिंदे साहेबांना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, फडणवीस साहेबांना चांगल्या तऱ्हेने काम करायची संधी मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्राची जे कोरोनाच्या काळामध्ये आमची जी घसरण झाली आहे ती घसरण दूर करून आपल्याला पुन्हा एकदा भारतातलं सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून पुन्हा एकदा पुढे यायचं आहे. हे बघा, मार्ग कोणी काढायचा असतो? कुटुंब प्रमुखांनी काढायचा असतो. मुलं काढणार का मार्ग? मुलं शेवटी मुलं असतात आणि कुटुंब प्रमुख असतात. कुटुंब प्रमुखांनी मार्ग काढावा म्हणून आम्ही सारखी विनवणी करू शकतो, परंतु कुटुंब प्रमुखांना आम्ही कंपेल नाही करू शकत. ज्याला ते काढतील त्याला काढतील. आज आमची भूमिका आम्ही सांगितली. फक्त मला एकच सांगायचं आणि ते ठामपणे सांगायचं आहे, शिंदे साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. इतर लोकांनी मात्र स्टेटमेंट काढली, त्याचं उत्तर देणं मला भाग पडेल. कारण किती आपण सॉफ्ट राहिलो तरी लोकांचा गैरसमज होईल अशी स्टेटमेंट काढू नका. माझी कळकळीची विनंती आहे. तुमचं मन दुखवलं गेलं ना, तसंच मन शिंदे साहेबांचं सुद्धा आहे. ते तुम्ही बघितलं की त्यांच्या मुलांची आठवण झाली, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ज्यावेळेला मातोश्रीला त्यांना सांगण्यात आलं तुम्ही मुख्यमंत्री व्हा, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्यांना काय, मुख्यमंत्री त्यांना एरवी सुद्धा उद्धव साहेबांनी सांगितलं होतं मुख्यमंत्री व्हा म्हणून. नाही केलं त्यावेळेला डोळ्यात अश्रू नाही आले. अश्रू कधी आले? माझं पद काढून तुम्ही घ्या, परंतु तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर बसा, असं जर सांगितलं त्यावेळेला ते अश्रू आले. कारण त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या याच्यावर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, उपमुख्यमंत्री सुद्धा व्हायचं नव्हतं. आणि त्याच्यामुळे अशा माणसाचं जर मन तुम्ही दुखावलं तर उद्या प्रवक्ता म्हणून सुद्धा मला त्या गोष्टीचं उत्तर द्यायलाच लागेल ना. कारण माझ्यावर जबाबदारी आहे, ती 50 आमदारांची जबाबदारी आहे. तसेच शिंदेसाहेब जरी आमचे नेते असले तरी त्यांचं मन दुखावलं जाणार नाही हे बघणं सुद्धा माझी जबाबदारी आहे, असं मी स्वतः समजतो. पण उद्धव ठाकरे देखील तुम्हाला सांगतात की तुम्ही या आपण चर्चा करून एकत्र. कसं बघा, आम्ही काय सांगितलं होतं, तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची हे साथ सोडा. मी शेवटच्या दिवशी जी माझी प्रेस कॉन्फरन्स बघा, जी मी गुवाहाटीवरून दिलेली होती, मी सांगितलं आजचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही आज सुद्धा सांगा की काँग्रेस राष्ट्रवादीला आम्ही सोडतो, आम्ही सगळेच्या सगळे आमदार 50च्या 50 तिथं परत येतो. सांगितलं होतं ना. त्यांनी सोडलं काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ? शेवटपर्यंत पवारसाहेब त्यांना सांगत होते राजीनामा देऊ नका. आज असं झालेलं आहे की पवारसाहेब जास्त लाडके झाले आणि शिवसैनिक मात्र परके झाली. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. पवारसाहेब एक मोठे नेते आहेत, त्यांच्यावर मी काय बोलणार नाही, मी त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. परंतु उद्धव साहेबांनी असा विचार करायचा की माझा शिवसैनिक जवळचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस मला जवळचं आहे आणि काँग्रेस माझ्या जवळचं आहे, हे ठरवलं पाहिजे. त्या काळामध्ये ज्यावेळेला त्यांनी साथ दिली त्यावेळेला सत्तेतली चांगली पदसुद्धा त्यांनी उपभोगलेली आहेत. आपला प्रचार सुद्धा करून घेतलेला आहे पुढच्या निवडणुकीचा. म्हणजे तुम्ही त्यांना जे देणं होतं हे देणं तुम्ही फेडलेलं आहे. त्यामुळे आता तुमच्यावर अशी कुठली जबाबदारी, असं मी सांगतो. मी काय उद्धव साहेबांना सांगणार एवढा मोठा नाही. आज तुम्ही निर्णय घ्या की बाळासाहेबांच्या विचाराशी आपण जाऊ, बाळासाहेबांचा जो हिंदुत्वाचा विचार होता त्याच्यावर आम्ही जाऊ, असा जर त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही सगळे एकच आहोत ना. देखिए, इसमें 3 केसेस थी. एक केस थी वो जो उपाध्यक्ष थे उन्होंने जो निर्णय दिया था चौधरी जी को पक्ष नेता गट नेता चुनने का, वो फैसले के खिलाफ हम लोग गए थे सुप्रीम कोर्ट में. उसमें दूसरे भी मुद्दे थे कि उन्होंने जो डिस्क्वालिफिकेशन का नोटिस दिया है वो भी गलत है, ऐसे कहने वाले 16 MLAs थे. और दूसरा जो केस था वो 54 MLAs के बारे में था, जिसमें शिवसेना और ओरिजिनल शिवसेना और जो नया बन गया है गट, वो दोनों के, मतलब इसको मैं ऐसे ओरिजिनल नहीं मान रहा हूँ क्योंकि ओरिजिनल हम ही हैं, लेकिन जो ज़्यादा संख्या में होते हैं वही ओरिजिनल होते हैं, ऐसा मेरा कहना है. तो ये दो गट बने शिवसेना में, इन सबको नोटिस आ गई सिर्फ एक विधायक को छोड़ के, और उन विधायक का नाम है आदित्य ठाकरे. उनको नोटिस क्यों नहीं दिया गया कि हम लोग जितना उद्धव साहब को चाहते हैं उतना आदित्य जोगी को चाहते हैं, और इसीलिए उनको नोटिस नहीं दिया गया, बाकी के लोगों को नोटिस दिया गया. तो ये जो 54 लोग हैं उन सबको आज रिलीफ मिल गया है. और देखिए, ज़्यादा ये कब होती है, मतलब इमरजेंसी कब होती है? जब राज्य में सरकार नहीं होती, जब विधानसभा का अध्यक्ष नहीं होता. आज परिस्थिति ये आ गई है कि विधानसभा के अध्यक्ष की चुनाव हो गया, राज्य में नई सरकार आ गई, तो लोगों का काम पूरा हो गया. तो किस स्थिति में कोर्ट इंटरफेयर करते हैं इमीडिएटली
कि जिस स्थिति में राज्य के लिए सरकार चाहिए, जिस स्थिति में विधानसभा के लिए अध्यक्ष चाहिए, तो ये स्थिति अभी नहीं रही। इतना ही मेरा कहना है। कोर्ट जब भी लगाएगी, वो जब तारीख लग जाएगी तो हमारा जो कहना है हम ऑनरेबल कोर्ट के सामने लाएंगे और वो जो भी डिसीजन होगा सबके लिए वो बाइंडिंग है। सर, आप कह रहे हैं इमरजेंसी नहीं है, सरकार बन गई है राज्य में, विधानसभा अध्यक्ष भी चुन लिए गए हैं, सीएम चुन लिए गए हैं, लेकिन मंत्रिमंडल अभी नहीं बना है। बिना कैबिनेट के कोई डिसीजन राज्य में बड़े डिसीजन हो नहीं सकते। इस बात को लेकर अब कांग्रेस और एनसीपी भी कहीं ना कहीं आप लोगों पर तंज कस रहे हैं कि आप लोगों की मजबूरी है, कोर्ट पर डिपेंड है। देखिए, कोर्ट पे कुछ भी डिपेंडेंट, मंत्री परिषद का गठन करने में कोई भी डिफिकल्टी नहीं है। ये अभी क्यों नहीं हो रहा है, इसका मैं सीधा जवाब आपको देता हूँ। कल तारीख है 13 तारीख को एक बहुत ही इम्पोर्टेंट मीटिंग है राष्ट्रपति जी के इलेक्शन के बारे में, वो दिल्ली में है। और हम आज युति में आ गए तो हमारा भी एक प्रतिनिधि वहाँ पे बुलाया गया है, तो उस दिन हम रहेंगे दिल्ली में। दूसरे दिन हमारी जो राष्ट्रपति पद की उम्मीदवार है हमारी युति की, वो आ रही है महाराष्ट्र में, तो उस दिन कुछ नहीं हो सकता। फिर रहेगा दिन 15 का। 15 में अगर करना चाहे तो कर सकते हैं, लेकिन 16 को फिर हम लोग इकट्ठा आ रहे हैं, कैसे मतदान करना है। 17 को उसका रिवीजन करना है और 18 को वोटिंग करनी है। मतलब सब एमएलए इसमें ही रहेंगे, तो किसको ये फुर्सत रहेगी कि जाके कुछ अच्छा वाला कपड़ा पहनो और वहाँ पे जाके शपथ ले लो। वो तो इतनी जल्दी में बिल्कुल नहीं है। और ये जो बोल रहे हैं कि कैबिनेट नहीं है, तो कैबिनेट हो चुकी है। कैबिनेट की पहली बैठक उसी दिन हुई जिस दिन गवर्नर ने सीएम और डिप्टी सीएम को इनवाइट किया शपथ लेने के लिए। शपथ लेने के बाद सीधा वो मंत्रालय चले गए, वहाँ पे उनका पहला कैबिनेट हुआ और उस कैबिनेट में बहुत सारे महत्वपूर्ण निर्णय हुए। और आज भी कैबिनेट की बैठक होती है। कैबिनेट में कितने मेंबर्स चाहिए ये कहीं पे लिखा हुआ नहीं है। कैबिनेट 2 लोगों की भी हो सकती है, वो ज़्यादा से ज़्यादा कितने होने चाहिए वो तो लिखा हुआ है, लेकिन कम से कम कितने चाहिए तो नहीं लिखा है। इसलिए हमारी सरकार आ गई है, हमारी कैबिनेट रेगुलरली फंक्शन कर रही है और वो महाराष्ट्र की जनता को दिलासा दे रही है। सर, एक खबर लगातार चल रही है कि जो शिंदे ग्रुप है उनके संपर्क में 12 से 14 सांसद हैं। आज मातोश्री में एक बैठक चल रही थी जिसमें लगभग आधा दर्जन से ज्यादा सांसद उपस्थित नहीं थे, तो क्या वाकई में आप लोगों के संपर्क में हैं? देखिए, संपर्क में होना न होना ये ज़्यादा अहमियत नहीं रखता, क्योंकि जो एमपीज़ है उनको 15, 20, 25 लाख लोग जीत के देते हैं, तो बहुत ही मैच्योर्ड रहते हैं, वो खुद का फैसला खुद ले सकते हैं। और आपने भी कई लोगों को उनको मीडिया के साथ बोलते हुए दिखाया है कि उनका भी कहना यही था कि बीजेपी और शिवसेना इकट्ठा चले आगे चल के, क्योंकि उनके भी कॉन्स्टिट्यूंसी में वही हो रहा था कि कांग्रेस और एनसीपी के मंत्री आते थे, अपने ही उनके कैंडिडेट को डिक्लेयर करते थे कि ये आगे चल के आपका विधायक बनेगा। उनको ताकत मिली शिवसेना से और वो शिवसेना को ख़त्म करने की बात कर रहे थे। वो केवल एमएलएस के बारे में नहीं हो रहा था, तो एमपीज के बारे में हो रहा है। और उनकी जो भी राय है वो पहले बोलेंगे ना अपने पक्ष प्रमुख, हम चाहते हैं कि आप इकट्ठा रहो सेना और बीजेपी, वो बोलेंगे। मानना न मानना ये पक्ष प्रमुख उनका निर्णय है, तो वो निर्णय ले सकते हैं। सर, एक सवाल यहाँ पर बहुत इम्पोर्टेंट है, थोड़ा क्लियर कीजिएगा। आप लोग कहते हैं कि हम बाला साहब को मानने वाले हैं, उद्धव साहब के खिलाफ नहीं है, शिवसेना गुटी है, हम असली शिवसेना है, और दूसरी तरफ मातोश्री से लगातार उद्धव ठाकरे का बयान आता है कि दरवाजे खुले हैं। इसका रिजल्ट क्या है? कोई एक कदम आगे नहीं जाता, कोई पहल नहीं होती है, अंत क्या है इसका? देखिए, मैंने जब लास्ट मेरी प्रेस कॉन्फ्रेंस ली थी गुवाहाटी में, तो उस दिन मैंने बोला था कि ये लास्ट दिन है। आज भी हमें बोलिए कि आप कांग्रेस और राष्ट्रवादी का साथ छोड़ रहे हैं, तो हम लोग सब एमएलए वहाँ से उठ के महाराष्ट्र आ जाते हैं, आपके पास आ जाते हैं। लेकिन कल आप हमको बोलेंगे तो हम नहीं आ सकेंगे, फिर हमारा गठबंधन हो जाएगा। और जब गठबंधन बन जाता है तो गठबंधन के जो नेता है उनसे भी आपको कंसल्ट करना पड़ेगा। आज हमारे फ्री है किसके साथ जाए किसके साथ न जाए, लेकिन हम कांग्रेस एनसीपी के साथ बिल्कुल नहीं जाएंगे, हमने क्लियर कट बोला था। तो इसके बाद दूसरा ऑप्शन रहता है बीजेपी का। अगर वो चाहते तो वो बोल सकते थे कि मैंने आज इनको छोड़ दिया है, आपकी तरफ से मैं बीजेपी के साथ बात करता हूँ और हम लोग अच्छा वाला मंत्रिमंडल बनाएंगे महाराष्ट्र में। हम लोग सीधा यहाँ आ जाते थे। वो लास्ट डे भी मैंने बोला था कि टुडे इज द लास्ट डे। कल आप हमको बोलेंगे तो हम पे बंधन आ जाएगा कि हम हमारी जो युति रहेगी उसके सहयोगी दल से हमें बात करनी पड़ेगी और आपको भी बात करनी पड़ेगी। तो अब ये हो गया कि युति बन गई महाराष्ट्र में, तो इनको जब अब बात करनी पड़ेगी तो
हमारे नेता तो शिंदे साहब है, लेकिन उसके साथ बीजेपी के जो नेता है जिन्होंने हमें सपोर्ट किया और हमारी जो मेजॉरिटी थी वो कम होने के बावजूद भी उन्होंने महाराष्ट्र का सीएम एक शिवसैनिक को बनाया है, तो इनका ये बड़प्पन है, तो उनके साथ बात करने में कुछ हर्ज है ऐसे मुझे नहीं लगता। सर मातोश्री में एक बैठक हुई थी जिसमें राष्ट्रपति चुनाव को लेकर बात हुई, जिसमें सारे सांसदों ने द्रौपदी मुर्मू जी को समर्थन करने की बात कही सिवाय संजय राउत के। तो क्या सांसद भी अब संजय राउत जी से नाराज है जैसे विधायक नाराज है? नहीं, देखिए ये जो सपोर्ट करने की बात है, एक बड़ा निर्णय भारतवर्ष में हो गया कि एक आदिवासी महिला जो बहुत ही कॉम्पिटेंट है, जो गवर्नर का कार्यकाल 5 साल संभाल चुकी है, अगर वो बनती है तो महिला वर्ग का भी सम्मान है और आदिवासी जनों का भी सम्मान है, जो आज तक दूर रहे बाकी के समाज से, जंगल में रहे, अपनी एक संस्कृति उन्होंने बनाई रखी, आज उनका सम्मान हो रहा है। तो पूरे भारतवर्ष को ऐसा लगना चाहिए कि ये सम्मान सबने मिलकर इकट्ठा करना चाहिए। अगर ये निर्णय हो जाता है तो बहुत अच्छा निर्णय है और उसका हम स्वागत करते हैं। सर, शरद पवार ने कहा है कि वो एमवीए की सरकार जो आगे का जो चुनाव होगा वो भी वो एक ही अम्ब्रेला के अंदर लड़ेगी, जिस तरीके से वो एमवीए का गठन उन्होंने किया था। आपको लगता है कि शिवसेना ऐसी परिस्थिति में उद्धव ठाकरे उनसे अलग होंगे जबकि खुद शरद पवार इस तरह का बयान दे? देखिए, एक चीज़ तो ये है कि शिवसेना बाला साहब ने तैयार की थी, बाला साहब के विचारों पे शिवसेना चलती है और बाला साहब ने एक क्लियर कट बोला है, उतने कितने सारे क्लिपिंग्स हैं उनके कि मैं कांग्रेस के साथ कभी भी नहीं जाऊंगा, ताकि शिवसेना अगर खत्म भी हो जाए और मैं अकेला रहूंगा तो भी कांग्रेस के साथ नहीं जाऊंगा। ये उनका ये है, अगर उनके विचारों पे चलना है। अगर आप बोलते कि ये बाला साहब की शिवसेना है और उनके विचारों पे चलेगी तो शरद पवार साहब को उसमें क्या वॉइस रहता है, ये तो शिवसैनिकों को डिसाइड करना है, ना कि शरद पवार जी को, क्योंकि शरद पवार जी की शिवसेना नहीं है, ये शिवसैनिकों की शिवसेना है और ये बाला साहब की शिवसेना है। तो उसके बारे में पवार साहब बोले तो महान नेता है, बोल सकते हैं, लेकिन कितने शिवसैनिकों को ये पसंद आएगा मुझे मालूम नहीं। तो सर, आप मान रहे हैं कि जो शिवसेना चल रही थी उसको शरद पवार चला रहे थे? नहीं, देखिए क्या हो गया, आज मेरा फ्लाइट भी है। इफ यू विल एक्सक्यूज मी, देयर इज अ स्मॉल प्रॉब्लम इन माय फैमिली, somebody has expired, so I'll have to catch that flight. Last question, sir. Last- मान रहे हैं कि शरद पवार चला रहे हैं? लास्ट मैं आपके क्वेश्चन का जवाब देता हूं, उससे पहले जो मराठी पत्रकार है उनसे मैं एक रिक्वेस्ट करता हूं की जब मैं आपसे मी जेव्हा तुमच्याशी बोलतोय त्याला अजून मी माझ्या मतदारसंघाच्या लोकांना भेटू शकलेलं नाही, कारण माझ्यावर एक जबाबदारी शिंदे साहेबांनी दिलेली होती आणि 50 आमदारांनी की तुम्ही हे करा। त्यामुळे अनेक लोकांचा असा गैरसमज होतो की मी मतदारसंघात आलेलो नाही की काय, परंतु मी माझ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिन्ही तालुक्यांचे तहसीलदार असतील, प्रांत असतील, PWDचे अधिकारी सगळ्यांशी संपर्क साधलेला आहे। ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असते, मी साईबाबांचा भक्त आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आदल्या दिवशी माझ्याकडे एक पूजा असते आणि ही पूजा मी स्वतः करतो आणि त्याच्यामुळे त्या पूजेपुरतं मी मतदारसंघात जाणार आहे, पण त्या दिवशी मी कोणाचंही स्वागत स्वीकारणार नाही आहे, कारण पाऊस असताना आणि पूर असताना स्वागत स्वीकारणारा मी मनुष्य नाही। साधारण पाऊस कमी झाला तर 15 तारीखला मी माझ्या मतदारसंघात ऑफिशियली जाईन। आज मी फक्त खाजगी कामासाठी जातोय, उद्या 12 तारीखला मी 15 तारीखला जाईन, त्याला ज्यांना स्वागत स्वीकारते त्यांनी स्वागत करावंच, परंतु मी माझे विचार, माझी जी बाजू आहे, जी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची बाजू आहे, ज्याचा मी पालकमंत्री म्हणून काम केलं, ज्याच्यासाठी मी खूप निधी आणला आणि अनेक वेळा टीका सुद्धा झाली की सिंधुदुर्गला एवढा निधी कसा मिळाला, तर त्या जनतेशी मला बोललं पाहिजे। ही बाजू सगळी पक्षाची आणि ह्याची झाली, त्याच्याशिवाय आमचं एक कुटुंब आहे, हे कुटुंब आमचा मतदारसंघ असतं आणि त्या कुटुंबाशी बोलायला पूर परिस्थिती असताना मी जाणार नाही। मी 15 तारीखला तसं मी मोकळं ठेवायला सांगितलं, कारण 13ला दिल्लीला आहे, 14ला राष्ट्रपतीचे आमच्या उमेदवार इथे येत आहेत मुर्मू मॅडम, आणि त्याच्यामुळे 15ला मी माझ्या मतदारसंघात जाईन। मी ज्यावेळेला मतदारसंघात जाईन तेव्हा माझ्या भावना तुम्ही सगळ्यांना पोचवा की उद्या कोणीही माझं स्वागत करायला किंवा पॉलिटिकल हे घ्यायला किंवा माझी इंटरव्ह्यू घ्यायला कुठल्याही मीडियाने येऊ नये, कारण त्या दिवशी मी इंटरव्ह्यू देणार नाही, कारण बाजू एकदाच मांडायची असते, फर्मली मांडायची, लोकांना समजेल अशी मांडायची आणि मग त्यांना कळेल की आपला आमदार का गेला, त्यांचा अधिकार आहे माझ्यावर, त्यांच्यामुळे मी आमदार आहे आणि मला मतदान करताना भाजप सेनेचा आमदार म्हणून मला मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की माझी ही बाजू सुद्धा तुम्ही पोचवाल आणि 15 तारीखला मी तिथे भाषण करणार आहे, कुठला एखादा हॉल भाड्याने घेऊन, ते सुद्धा तुम्ही लोकांना सांगा, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये असलेला संभ्रम दूर होईल। हो, मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच ना, कोणी सांगितलं नाही होणार म्हणून? मी तुम्हाला काय सांगितलं, तर राष्ट्रपती निवडणूक आली नसती मध्ये, आम्हाला त्याची कसं असतं की या निवडणुकीची प्रोसिजर समजावून सांगायला लागते। ज्या वेळेला राज्यसभेची निवडणूक झाली, आम्हाला 2 दिवस सतत प्रॅक्टिस करून आम्ही शिकलेलो आहोत, आम्हाला सगळं कळतं,
तरी पण अनावधानाने चूक होऊ शकते. तुम्ही ज्याला बघा काउंटिंग सुरू होतं, MLA सगळे शिकलेले आहेत ना, तरी काउंटिंग असताना ते गोंधळत होते. कारण काय, ती एक वेगळी प्रोसेस आहे ज्याची त्यांना माहिती नसते आणि त्याच्याशी ते अकस्टम नसतात. पटकन तोंडातून काही येऊ शकतं. तिथं शिक्का किंवा लिहिताना चुकून काहीतरी पटकन चूक झाली तर एक एक मत महत्त्वाचं असतं. शेवटी आमच्या भावना आहेत त्या राष्ट्रपती मॅडमशी ज्या आमच्या होणार आहेत त्यांच्याशी आमच्या भावना आहेत. त्याच्यामुळे आम्ही प्रॅक्टिस करतो. का करतो, आमच्याकडून एक चूक होता का म्हणे, त्यांना परफेक्ट सगळीच्या सगळी मतं गेली पाहिजेत म्हणून आम्ही हे करतो. तर माझी विनंती आहे. या प्रश्नाचं उत्तर द्या की आता जी बैठक झाली खासदारांची, त्या बैठकीमध्ये असं चित्र दिसलं की संजय राऊत हेच एक वेगळे होते आणि इतर खासदारांचं मत होतं की द्रौपदी मुर्मू यांना मतदान केलं पाहिजे. संजय राऊत विरुद्ध इतर खासदार अशी परिस्थिती दिसून आली आहे. हे बघा, मला तर स्वतःला असं वाटतं संजय राऊतांवर माझा कुठलाही अधिकार नाही, पण संजय राऊत हे जास्त पवार साहेबांचे आहेत आणि ते कमी शिवसेनेचे आहेत. त्यांची उद्धव साहेबांवर किती निष्ठा आहे मला माहिती नाही. त्यांची बाळासाहेबांवर निश्चित निष्ठा होती, पण उद्धव साहेबांना जास्तीत जास्त डॅमेज करण्याचं काम नाही तर त्यांनी केलं नसतं असं मला स्वतःला वाटतं. ते ग्रेट असतील, त्यांनी उत्तर द्यावं का माझ्यावर टीका केली म्हणून मला काय वाटत नाही. परंतु त्यांनी आपल्या मनाला विचारावं की मी उद्धव साहेबांची किती निष्ठा आहे आणि मी शरद पवारांची किती निष्ठा आहे. आणि मग शरद पवार जर त्यांच्या पक्षाचे नसतील तर बाळासाहेबांनी ज्यांनी त्यांना मोठं केलं, ज्यांनी त्यांना सामनाचं संपादक बनवलं, त्या नुसत्या बाळासाहेबांवर निष्ठा असून चालणार नाही. त्यांची निष्ठा उद्धव साहेबांची सुद्धा पाहिजे आणि आदित्य साहेबांची सुद्धा पाहिजे असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून बोलतो. आता जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी प्रवक्ता म्हणून नाही देणार, एक शिवसेनेचा कार्यकर्ता, एक शिवसेनेचा आमदार म्हणून देतो. मी प्रत्येक वेळेला त्यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे, ते अत्यंत विद्वानग्रस्त आहेत. परंतु त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की मी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये होतो ना, अधिक जास्त वेळ ते पवारसाहेबांच्या तिथंच बसलेले असायचे. त्याला मला असं वाटायचं की हे शिवसेनेचे आहेत पण पवारसाहेबांच्याकडे का बसतात. आम्ही पवारसाहेबांच्याकडे आम्हाला कधी एंट्री होती. मग त्यांचं ते प्रेम असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे की माझं प्रेम आहे म्हणून मी तिथं जातो आणि मी त्यांचा स्वप्रवक्ता आहे ना, तर ते एकटेच का पवारसाहेबांनी सांगितलेली बाजू मांडतात. त्यांनी शिवसेनेची आणि आमच्या कार्यकर्त्यांची बाजू मांडली पाहिजे. आम्हाला ते काय सांगितलं आम्ही विसरून जाऊ, परंतु ज्या दिवशी ते शिवसेनेच्या फेवरमध्ये बोलतील त्याला आम्ही स्वतः त्यांना नेता मानू. सर, उद्धव ठाकरे की ओर से इलेक्शन कमीशन को एक कैविएट लिखा गया है जिसमें कहा गया है कि अगर एकनाथ शिंदे या उनका गुट सिंबल शिवसेना सिंबल पर क्लेम करता है तो पहले उनकी सुनवाई हो, उनसे उनकी बात क्या है वो पहले उनको सामने रखने का मौका दिया जाए. तो क्या एकनाथ शिंदे गुट धनुष्य बात पर क्लेम करेगा? देखिए, हमने कहाँ क्लेम किया, आप ये सवाल आज बोल रहे हैं. उनके पास इसे बोलते हैं कि डर के कुछ बात करना, डरने की कोई बात नहीं. हम आज भी बोल रहे हैं हम इकट्ठा बैठेंगे, इकट्ठा शिवसेना, यूनाइटेड शिवसेना करके महाराष्ट्र के जनता के सामने जाएंगे. तो आज तक हमारा ये अप्रोच है. कल ये अप्रोच बदल सकता है, मैं कैसे बोल सकता हूँ नहीं बदलेगा. कौन कितनी देर तक इंतज़ार करेगा ये भी ये है कि शिंदे साहब भी कितने देर तक इंतज़ार करेंगे. तो उनको भी ज़्यादा इंतज़ार करने का समय नहीं आना चाहिए. हम लोग थोड़ी देर रुकेंगे, उद्धव साहब के लिए रुकेंगे क्योंकि उनकी तरफ हमारा पूरा लगाव है, उनको हम लोग बहुत रिस्पेक्ट करते हैं. मुझे अभी जाना पड़ेगा एयरपोर्ट. थैंक यू वेरी मच. थैंक यू. आई हैव टू कैच द फ्लाइट अदरवाइज. संजय राउत जो है आज भी उनका मत बाकी शिवसेना के सांसदों से अलग था, जिस वो तरह आरोप लग रहा है कि मैं- संजय राउत ज्यादा डैमेज कर रहे हैं पार्टी को, क्या कहेंगे? नहीं, मेरा ऐसा इंडिविजुअल ओपिनियन है, ये मेरा वैयक्तिक ओपिनियन है कि वो ज़्यादा पवार साहब के हैं. वो बाला साहब के नो डाउट बाला साहब के थे, लेकिन वो उद्धव साहब के और आदित्य साहब के है या नहीं मैं ज़्यादा उस पर कॉमेंट नहीं करना चाहूँगा. लेकिन वो पक्के पवार साहब के साथ है, इतना मैं आपको बोलना. पार्टी को नुकसान पहुंचा रहे हैं. मैं कैसे बोलूँगा, पार्टी उन्होंने सोचना चाहिए पक्ष प्रमुख को.